माननीय उद्धवजी ठाकरे यांचा राळेगाव, यवतमाळ येथे जनसंवाद मेळावा। सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। भावनाताई गवळीवर साधला निशाणा। राळेगाव दिनांक 12 मार्च। न्यूज 24 आपकी आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राळेगाव प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा सध्या यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहे। त्याच अनुषंगाने आज दिनांक 12 मार्च दुपारी 1 वाजता राळेगाव येथील तुकडोजी शाळा परिसरामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आपल्या राळेगाव येथील भाषणामध्ये ते म्हणाले, मी देशातील लुटारूंच्या, हुकुमशहांच्या विरोधात मैदानात उतरलो आहे। मला शेतीतलं फार कळत नाही, मला फक्त शेतकरींचे अश्रू दिसतात आणि ते मला पुसायचे आहेत। शेतकरींना योग्य हमी भाव कसा मिळेल याबाबत मी योजना आणत होतो, पण गद्दार आणि सरकार पाडलं। यवतमाळ वाशिमच्या खासदारांना ज्या जनतेने निवडून दिले त्यांनी केवळ शिवसेनेची गद्दारी केलेली नाही, तर मतदारांची केलेली ती गद्दारी आहे। इथल्या दाभाडीचे शेतकरी जेव्हा मोदींना भेटायला गेले तेव्हा त्यांना मोदींनी भेट नाकारली। इथला खासदार ज्या भ्रष्टाचारी असल्याचं भाजपवाले सांगत होते त्यांनी मोदींना राखी बांधली, मग त्या प्रामाणिक आहेत का? मोदींना वाटते यवतमाळ मध्ये सभा घेतली तर जिंकतो, पण ते आता शक्य नाही, असे विचार त्यांनी यावेळी सभेमध्ये मांडले। सदर सभेमध्ये नागरिकांची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणात होती। राळेगाव प्रतिनिधी जावेद शेख, न्यूज 24 आपकी आवाज म्हणणं आलेला तो व्हिडिओ आहे, त्याला बघा। मग तो इकडे नेटवर्क कसं आहे, नेटवर्क घर, बिजली, गैस, शौचालय, अनाज, स्वास्थ्य, ये सब देने का काम नरेंद्र मोदी ने। त्यानं काही बोललं हे सर्व खोटं आहे। सर्व काही हे मला दिलं हे राहुल गांधींना दिलेलं आहे। संसद में ऐकायला आलं? कोणाचे आवाज होते? अमित शहा। आणि दुसरा कोणाचा होता? रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करून निघून गेले। आणि म्हणून मला तुमच्या समोर मी नतमस्तक का होतोय की तुमचे आशीर्वाद जे आहेत, एक सुद्धा व्यक्ती इकडे कोणी पैशाने देऊन आणलेला नाही, पैसे देऊन आणलेला नाही, भाडोत्री कोणी नाही। उपाशी पोटी आहात, दुपारचे 2:30 वाजलेत, ऊन रणरणट आहे, तरी सुद्धा तुम्ही थांबलायत। असं प्रेम मला नाही वाटत हे सगळ्यांच्या नशिबामध्ये असतं जे मला लाभलेलं आहे। 2019च्या लोकसभेनंतर आज पुन्हा एकदा परत 2024ची लोकसभा निवडणूक आलेली आहे। 2019 असेल, त्याच्या आधीची सगळी 20-25 वर्ष मी इथे येत होतोच। यवतमाळ वाशिम ह्या लोकसभा मतदारसंघात मी येत होतो, शिवसेना प्रमुख स्वतः येत होते। आणि मला अभिमान आहे की आजपर्यंत सलग 4-5 अगदी पुंडलिकराव गवळी होते तेव्हापासून हा मतदारसंघ आणि या मतदारसंघातला हा मतदार हा शिवसेनेसोबत राहिला आहे। आजचा अग्रलेख जरूर वाचा। रशियामध्ये जे पुतिननी केलं त्याने असंच लोकशाही पद्धतीने निवडणूक जिंकत गेला, 5वी बहुमत मिळवलं आणि त्या बहुमताच्या आधारावरती पुन्हा सत्ता घेऊन आता न्यायालयाचे न्यायमूर्ती सुद्धा रशियामधले पुतिन नेमायला लागलेले आहे। मग कसं बोललं तुम्ही? रस्त्यावरती उतराल, आंदोलन कराल, तुरुंगात जाल, कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टामध्ये सुद्धा जर का दुर्दैवाने असं घडलं जे घडू द्यायचं नाहीये तर यांचेच नेमलेले न्यायमूर्ती तिकडे असतील। हा धोका जरा ओळखा। येऊन इकडे मोठमोठ्या घोषणा करणार, भाई और बहनों अब देखो 2050 में तुम्हाला कापूस लावायला शेतीत जावंच लागणार नाही, घरामध्येच तुमच्या कापूस नळातूनच कापूस येईल। मग आपण काय म्हणतो, अरे एवढं मोठं आश्वासन देतोय, मग नाही कसं म्हणायचं? देऊन तर बघू।